मिहीर आणि शुभांगी दोघंही हनीमूनला गेले आणि इंदिरेला घरातील चहाळ कमी झाल्यासारखी वाटली. मेघना काही दिवस थांबणार होती, कारण नुकतीच तिची परीक्षा संपल्यामुळे सध्या ती मोकळीच होती. मिहीरचं लग्न सुरळीत पार पडेपर्यंत इंदिरेच्या मनावर ताण होता. मंगेशचा तिला भरवसा वाटत नव्हता. एवढी वर्ष त्याच्याबरोबर संसार केल्यामुळे इंदिरेला कळून चुकलं होतं की मंगेश कधीही घात करू शकतो. मंगेश तसाच स्वभावाचा माणूस असल्याने तिला लग्न पार पडेपर्यंत दक्षता घ्यावी लागली. लग्नानंतर इंदिरेला आज जरा उसंत मिळाली होती. ती डोळे मिटून आपल्या खोलीत निजली होती. मिटल्या डोळ्यासमोर तिच्या लग्नानंतरचे दिवस आठवले. मंगेश कधी भित्रेल याचा नेम नसायचा. एक दिवस मंगेश ऑफिसमध्ये गेल्यावर घरातली कामं आटोपल्यावर इंदिरा जरा वेळ रेडिओ ऐकत होती. तेव्हा रेडिओच होते. छान जुनी गाणी ऐकत इंदिरेची छान तंद्रीत लागली होती आणि अचानक रेडिओ बंद झाला. गाणं बंद झाल्यामुळे इंदिरेने डोळे उघडले, पण तिने डोळे उघडण्याआधीच तिच्या कानावर शब्दांची बिजली कडाडली. लाज वाटते का अशी गाणी ऐकत बसली आहेस? काय झालं? जुनी गाणी मला आवडतात म्हणून ऐकत होते, इंदिरेने गोंधळून म्हटलं. वेळ असेल फुकटचा तर तो सत्कारणी लावा. कामं करा कामं, गाणी ऐकत बसू नका. विजेचं बिल किती येते याची कल्पना आहे का? यापुढे मी रेडिओ लावणार नाही, इंदिरेने कबूल केलं. तिला कळतच नव्हतं की थोडा वेळ रेडिओ ऐकल्याने अशी किती वीज खर्च होत असेल. क्रिकेटची मॅच असली की मात्र दिवसभर रेडिओ लावला जायचा, तेव्हा विजेचं बिल येत नाही का? हे सगळे प्रश्न ती विचारणार ती कोणाला? ज्याला विचारायचं त्याने तर तिरसटपणे वागायचं. PhD केलेली आहे. अशी वर्षानुवर्ष पुढे सरकली. इंदिरेभोवती विनाकारण शिस्तीचं काटकसरीचं कुंपण घातलं गेलं. ते कुंपण तोडण्याची इंदिरेत धमक नव्हती. तसं नाही, पण वाद घालणं, भांडणं करणं हे इंदिरेच्या रक्तात नव्हतं. म्हणून ती गप्प राहिली. नंतर मिहीर आणि मेघनापुढे तमाशे होऊन त्यांच्यावर वाईट संसार होऊ नये म्हणून तिनं आपलं तोंड शिवून टाकलं. मुलं मोठी होईपर्यंत तिनं धीर धरला. तिला आठवलं, एकदा तिने तिच्या वहिनीची साडी नेसली होती तर मंगेशनं एवढा गोंधळ घातला होता की इंदिरेला लाजल्यासारखं झालं. खरं तर मंगेशनी असा गोंधळ घालण्याची काही आवश्यकता नव्हती. तुला भीक मागायला आवडतं का? काहीतरी काय बोलतात? मग ही साडी कोणाची आहे? माझ्या वहिनीची आहे. का तुझ्याजवळ साड्या नाहीत? आहेत, पण मला वहिनीची ही साडी खूप आवडली म्हणून नेसले. सोड ती साडी आणि आधी वहिनीला परत करून दे. पुन्हा असा भीक मागेपणा केलास तर याद राख, माझ्याशी गाठ आहे, कळलं? इंदिरेने फक्त मान हलवली. हा प्रसंग आठवून इंदिरेच्या लक्षात आलं की ती किती भीतीच्या छायेखाली एवढी वर्ष जगत आली. या भीतीच्या आवरणाखाली तिचा श्वास गुदमरायचा, पण मुलांमुळे ती गप्प बसायची. मिहीरला बाहेर नोकरीसाठी जायचं होतं, तेव्हा मात्र इंदिरेने आपला मूळ स्वभाव बाजूला ठेवून मंगेशला अरेला कार्य करण्याची तयारी ठेवली. इंदिरेने मंगेशला अरेला कार्य करण्याचा हा निर्णय अंमलात आणण्याचं ठरवलं आणि तो तसा अंमलात आणला सुद्धा. आता इंदिरेला हसू आलं ते या गोष्टीचं की वाघ म्हणून आयुष्यभर आपण उगीच नवऱ्याला घाबरत आलो. मिहीरचं लग्न सुरळीत पार पडलं. आता मेघनाला स्थळं बघायला हवी असं इंदिरेच्या मनात आलं. मेघनाचं लग्न झालं की आपण आपला निर्णय अंमलात आणायचा. यात आता विलंब करायचा नाही. इंदिरेने खूप विचारपूर्वक हा निर्णय घेतला होता. त्या निर्णयावर ती ठाम होती. त्या निर्णयाला ती इतर कुणाच्या म्हणण्याखातर बदलणार नव्हती. मिहीर आणि शुभांगी हनीमूनहून आले आणि घरात एक किलबिलाट सुरू झाला. मिहीर, शुभांगी आणि मेघना तिघांची चांगली मस्ती थट्टा मस्करी चालायची. मेघनाचं आणि शुभांगीचं लग्नाआधीपासूनच छान गुळपीट जमलं होतं. घरात प्रेमाचं उबदार आणि प्रसन्न वातावरण तयार झालं होतं. मंगेशला आता घरातील कोणी घाबरत नव्हते. तसंच त्याला आपल्या आनंदात सहभागी करून घेण्यासाठी खूप धडपडही करत नव्हते. इंदिरा मात्र तिघांनाही हवी असायची. इंदिरा पण त्यांच्या वयाची होऊन सामील व्हायची. त्या दिवशी मिहीर, शुभांगी आणि मेघना सिनेमाला गेले. इंदिरेलाही आग्रह करत होते, पण ती मुद्दामच काम आहे सांगून गेली नाही. त्या तिघांना कुठल्याही अडकाटीशिवाय सिनेमा बघू द्यावा हाच विचार तिच्या मनात होता, म्हणून ती गेली नाही. स्वयंपाकघरात इंदिरा स्वयंपाकाची तयारी करत होती. मंगेश तेथे आला आणि म्हणाला, नवीन सुनबाई गेल्या का भटकायला? सिनेमाला गेले आहेत ते तिघं. सिनेमा म्हणजे भटकायला जाणंच आहे. घरात कामं असतील याचा काही विचार नाही करता येत. नवीन लग्न झालंय दोघांचं. शिकेल ती हळूहळू. मौज मजा त्यांनी आत्ता नाही करायची तर कधी करायची? संसार म्हणजे काय मौजमजा आहे का? संसार म्हणजे काय ते तिलाही कळतंय. स्वयंपाक वगैरे येतो का की रोज उठून हॉटेलमधून बोलवणार? बघतील त्यांचं ते. वा, काय सासू आहे. तुम्हाला स्वयंपाक करावा लागणार नाही. स्वयंपाक म्हणजेच घर असतं का? घरातील इतर कामं कोण करणार? सासू?
सुनबाई मजा करतायत, सासूबाई काम करतायत. छान चित्र आहे आपल्या घरचं, कुस्तीतपणे हसत म्हणाला. एवढं टोकाला जायची गरज नाही. बंगलोरला गेले दोघं की शुभांगीला सगळं सांभाळायचं आहे. तिथे मी जाणार नाही आहे. मला या विषयावर फार बोलायचं नाही. तुम्हाला काम असतील तर ती करा, नाही तर शांत बसा. इंदिरेने एका झटक्यात मंगेशला तोडून टाकल्यासारखं केलं. समजते सगळं मला. हे शांत आहे, मी शांत आहे याचा अर्थ मी नेभळत नाही. तुझं तोंड इतक्यात खूप सुटलंय. त्याचा इलाज करायलाच हवा. कोणता इलाज करणार? तुला कशाला सांगू? नका सांगू. मला आता तुमच्या कोणत्याही गोष्टीत इंटरेस्ट नाही. इंदिराच्या चेहऱ्यावर तिला मंगेशशी बोलण्याचा कंटाळा आलेला दिसत होता. ती मंगेशकडे दुर्लक्ष करून आपलं काम करू लागली. आता मी गप्प बसलोय म्हणून तू जिंकली असं नाही. आता खूप पुळका येतोय नवीन सुनेचा. नंतर तीच घरातून हाकलेल तेव्हा कळेल. तेव्हा येऊ नको माझ्याकडे. मंगेशला कसंही करून इंदिरेला हतबल झालेलं बघायचं होतं. इतके उपाय मंगेशने करून देखील इंदिरा त्याच्या प्रत्येक सापळ्यातून अलगद निसटून गेली. हेच त्याचं दुःख होतं. आयुष्यभर जिला मुठीत बंद करून ठेवलं होतं ती आता सुसाट सुटली आहे. आपल्याला अजिबात बदत नाही हे पांगून मंगेशच्या अंगाचा तिळपापड होत होता. आताही इंदिरेने शांतपणे उत्तर दिलं. पुढे काय होईल याचा विचार मी आत्ता नाही करत. समजा सुनेने हाकलून दिलं तरी तुमच्याकडे येणार नाही हे निश्चित. हो, मग कुठे जाणार आहेस ते बघू. आत्ता कशाला त्याची चिंता करायची. मला कामं आहेत. तुमचं बोलून झालं असेल तर मी कामाला लागते. इंदिरेने मंगेशला जा असं सरळ न सांगता आडवळापणाने सांगितलं. त्याचाही त्याला राग आला. वागा, आपल्या मनाला वाटेल तसं वागा. मग मुलगा सून काय आदर देणार आहेत? तुम्ही आयुष्यात कोणाचा कधी आदर केला आहे असं मला आठवत नाही. त्यामुळे तुम्हाला कोणी आदर दिला नाही तर त्याचा राग यायची काहीच गरज नाही. इंदिरेनेही तेवढ्याच ठामपणे सांगितलं होतं. बोला, आता वाटेल तसं बोला नवऱ्याला. करा अपमान त्याचा. भूषण वाटते तुला. उगाचच एक वाक्य कुचकटासारखं बोलून मंगेश समोरच्या खोलीत गेला. इंदिरा मनातच म्हणाली, स्वतःचं महत्त्व कमी होत चाललं आहे म्हणून हा सगळा राग आहे. हे न कळण्याइतकी मी मूर्ख नाही. आणि स्वतःशीच हसली. बघता बघता शुभांगीची पहिली मंगळागौर आली. इंदिरेचा उत्साह आला. ती मंगळागौरीची तयारी करू लागली. शुभंगासाठी सोन्याचा एखादा दागिना घ्यावा अशी तिची इच्छा होती. मंगेशाला राजी होणार नाही हे तिला माहिती होतं, पण तरी तिने हा विषय मंगेश समोर काढला. अरे पूजा करा, ते सोन्याच्या दागिन्यांची काय गरज आहे? लग्नात दिले तेवढे दागिने पुरेसे नाही का? सुनेला पहिल्या मंगळागौरीला सोन्याचा दागिना देण्याची पद्धत आहे. असेल पद्धत, पण मला मान्य नाही. तुम्हाला मान्य आहे की नाही हे कुठे विचारते आहे? तुम्हाला सांगते की अशी पद्धत आहे. तेव्हा मला पैसे द्या. मी सोनाराकडे जाऊन आवडेल तो दागिना घेऊन येईल. माझ्या बापाने इस्टेट ठेवली आहे का की मला सोन्याचा हंडा सापडला आहे? नसते खर्च मला सांगू नको. पैसे मिळणार नाही. मिहीर तुमचा मुलगा आहे हे मान्य आहे ना? शुभांगी ही त्याची बायको आहे, म्हणजे आपली सून आहे. त्यामुळे ही रीत आपल्याला पाळावीच लागणार. पैसे नसतील तुमच्याजवळ तर तुमचं कार्ड द्या. तुझं कार्ड आहे ना, ते वापर. त्यात किती पैसे आहेत तुम्हाला माहिती आहे. त्यात सोन्याचा दागिना येणार नाही. त्यामुळे तुमचं कार्ड मला द्या, नाहीतर मला पैसे ट्रान्सफर करा. सोन्याचा भाव बघून खर्च होणार आहे, त्यामुळे तुमचंच कार्ड द्या. इंदिरेने मंगेशला ठणकावून सांगितलं. मंगेशचा नाईलाज झाला आणि त्याने त्याचं कार्ड दिलं. इंदिरा मनातून प्रत्येक वेळी मंगेशवर कुरघोडी केल्यावर आनंदित होत होती. आताही तिला आनंद झाला. हळूहळू मंगेशला असंच पडतं घेण्याची सवय ती लावत होती, कारण मुलांच्या सुखापुढे मंगेशचा विचित्र स्वभावाला भीक घालायची नाही हे तिनं ठामपणे ठरवलं होतं. हळूहळू मंगळागौरीची तयारी होत आली तसा इंदिरेचा उत्साह आणखी वाढला. पूजेसाठी ओळखीच्या मुलींना सांगितलं होतं. गुरुजी ठरले होते. नातेवाईकींना आमंत्रण केलं होतं. सगळ्यांना संध्याकाळी बोलावलं होतं. सकाळी फक्त पूजेच्या मुलीच होता. शुभांगीच्या येण्याची इंदिरा वाट बघत होती. मेघना आणि शुभांगी दोघीही बरोबरच येणार असल्याने इंदिरेला चिंता नव्हती. मिहीरच्या लग्नापासून इंदिरेच्या आयुष्यात खरा आनंद दरवळू लागला. तिच्या स्वतःच्या लग्नानंतर असे आनंदाचे क्षण तिच्या आयुष्यात फार आलेच नाहीत. मंगेशने आनंदाला आमच्या संसारात मज्जाव आहे असं निक्षून सांगितल्यामुळे आनंद त्यांच्या संसारात फिरकलाच नाही. मिहीर आणि मेघनाचा जन्म हा खूप मोठा आनंद होता, पण तो इंदिरेपुरताच मर्यादित होता. ते इंदिरेलाही मान्य होतं. ती खुश होती, पण त्याहून वेगळ्या प्रकारचे आनंद क्षण जे तिच्या आजूबाजूच्या बायकांच्या आयुष्यात आलेले तिला दिसायचे ते हिच्या आयुष्यात कधी आलेच नाहीत. ते आता यायला सुरुवात झाली आहे असं तिला वाटू लागलं. इंदिरा आतुरतेने शुभांगीची वाट बघू लागली. तिने घेतलेली साडी घालून आणि दागिना घालून शुभांगी किती सुंदर दिसेल याची स्वप्नात ती रंगून गेली. शुभांगा आणि मेघना ठरलेल्या दिवशी आल्या. शुभांगीचा फुललेला चेहरा इंदिरेला सगळं सांगून गेला. इंदिरा त्यामुळे खुश झाली.
घरात शिरताच हातपाय धुवून झाल्यावर तिने इंदिरेला नमस्कार केला. मग विचारलं, बाबा कुठे आहेत? ते असतील खोलीत. शुभांगी मंगेशच्या खोलीत गेले. बाबा नमस्कार करते. पेपरमध्ये तोंड खुपसून बसलेल्या मंगेशनी उत्तर देण्याचे कष्ट घेतले नाही. शुभांगी नमस्कार करायला खाली वाकली तसे मंगेशनी पाय मागे घेतले. शुभांगीला कळेना असं का करताय. तेवढ्यात तिच्या कानावर आवाज आला, तुमचा मान नवीन सून देते आहे, तो घ्या. कुणी प्रामाणिकपणे आणि प्रेमाने काही देत असेल तर घ्यायला शिका. तुमचे पाय पुढे करा. नाही करणार. या घरात माझं स्थान काय आहे हे मला कळतंय. तोंड देखल केलेला नमस्कार मला नको. मी घरचा कर्ता पुरुष आहे. तर तिने पहिले मला नमस्कार करायला हवा होता. तुला का केला? कारण तुम्ही समोर नव्हता, मी होते, म्हणून तिने मला केला. तुम्हाला नंतर नमस्कार केल्याने घरामध्ये आलेल्या तुमच्या स्थानाला धक्का बसत नाही. हा नसता चहाडपणा सोडा आणि पाय समोर करा. इंदिरेने एवढं बोलूनही मंगेशने डोळ्यासमोरचा पेपर दूर केला ना आपले पाय समोर केलं. हे बघून इंदिरेच्या मस्तकात तिडे केली. शुभांगी राहू दे. तू तुझ्या परीने सासऱ्यांना मान देण्याचा प्रयत्न केला. आता फार वाईट वाटून घेऊ नको. आपल्या मनातील भावना जर समोरच्या व्यक्तीला कळत नसेल तर त्या व्यक्तीच्या पुढे फार वाटू नये. चल. इंदिरेचा हा कडक आवाज शुभांगीसाठी नवीन होता. ती मुकाट्याने उठून उभी राहिली. मेघनाला आता हे अपेक्षित होतं, कारण आपल्या आईमध्ये झालेला बदल तिला कळला होता. त्यामुळे इंदिरेच्या आवाजातील कडकपणा तिला फार पोचला नाही. तिघीही मेघनाच्या खोलीत आल्या. इंदिरा लगेच नॉर्मल झाली. शुभांगीला इंदिरेबद्दल हा बदल बघून आश्चर्य वाटले. असा बदल आपणही आपल्यामध्ये करायला हवा असं शुभांगीला मनोमन वाटलं. इंदिरेने शुभांगीच्या आईवडिलांना, काका काकूंना, आत्या आणि काकांना मंगळागौरीसाठी फोनवरून आमंत्रण दिले. शुभांगी आणि मेघना आल्यामुळे इंदिरेवरचा कामाचा भार खूप कमी झाला. त्या दिवशी इंदिरेने स्वयंपाक करणाऱ्या आचार्याला पुन्हा आठवण करून दिली. मंगळागौरीचा दिवस उजाडला. शुभांगी खूप छान तयार झाली. नथ तिच्या नाकात छान शोभत होती. मिहीर आदल्या दिवशी रात्री आला. शुभांगी तयार झाल्यावर सगळ्या मुली येईपर्यंत गुरुजींनी सगळी तयारी करून ठेवली. पूजेला सगळ्या मुली बसल्यावर पूर्ण पूजेचा मिहीरने छान व्हिडिओ काढला. इंदिरेचं मन हे सगळं बघून खूप आनंदित झालं. तिच्या मनात लगेच विचार आला की पुढच्या वर्षी मेघनाचं लग्न उरकावं. मेघनाचं लग्न झालं की आपण आपला निर्णय अंमलात आणण्यास मोकळं. तिने खूप वर्षापूर्वी एक निर्णय घेतला होता, पण मुलांची लग्न होऊन सगळं स्थिर स्थावर होईपर्यंत त्याची वाच्यता ती कुठेच करणार नव्हती. मंगळागौरीला सगळ्या मुलींचा किलबिलाट तिच्या मनाला सुखावून जात होता. या सगळ्या आनंदात मंगेश कुठेच नव्हता. आता इंदिरेला, मिहीर आणि मेघनाला मंगेशशिवाय जगायला छान वाटायला लागलं. आनंदात मंगेशने मिठाचा खडा टाकण्यापेक्षा तो आनंदात सहभागी नाही झाला तरच बरं असंच तिघांना वाटत होतं. अजून पुढे काय होईल हे पाहण्यासाठी पुढची कथा नक्की ऐका आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.